नमस्कार. मी विलास पाटील स्कॅम अँड रिॲलिटी या चॅनलवर आपले स्वागत करतो. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा. आजचा विषय आहे तलाठी भरती. तलाठी भरतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालेला आहे. ज्यांना कमी गुण होते त्यांचे कमी गुण वाढवून देऊन त्यांना तलाठीची नोकरी देण्यात आलेली आहे. आताच काही दिवसांपूर्वी निकाल लागला, त्याच्यामध्ये अशा गैरप्रकार उघडकीस आला आहे. आणि ज्या काळामध्ये पेपर चालू होते त्या काळामध्ये सुद्धा असा गैरप्रकार निदर्शनास येत होता. नाशिक असेल, संभाजीनगर असेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी हा घोटाळा स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि कार्यकर्त्यांतर्फे उघडकीस आणला गेला होता आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने याबाबत नेहमीच पाठपुरावा केलेला आहे. तर या घोटाळ्यासंदर्भात आता सध्या निकाल लागलेला आहे. म्हणजे तलाठी भरतीचा आता निकाल लागलेला आहे आणि याच्यामध्ये अनेक जणांना नॉर्मलायझेशन झाल्यामुळे 200 गुणांचा पेपर होता, तर त्याच्यापेक्षा जास्त गुण पडलेले आहेत. ज्या लोकांना वनरक्षक भरतीमध्ये 50-60 गुण होते, 40-30 गुण होते, त्या लोकांनासुद्धा 200पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. आणि त्यामुळे या भरतीमध्ये किती मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालेला आहे. किती गुणवत्ताधारक लायब्ररीमध्ये बसून वर्षानुवर्ष अभ्यास करणारे विद्यार्थी, उमेदवार, त्यांच्यावर कसा अन्याय झालेला आहे हे लवकरच समोर येईल. काही लोकांनी, पत्रकारांनी प्रश्न विचारला होता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, की हा घोटाळा काढण्यासाठी काय कराल. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट होतं की तुमच्याकडे जर पुरावे असतील, तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे या संदर्भात जर विद्यार्थ्यांकडे किंवा कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी समोर आणावेत, आपण कारवाई करू. म्हणजे किती लाज आणणारं वक्तव्य आहे. समोर सर्व वर्तमानपत्रांमध्ये, चॅनलवर बातम्या गेलेल्या आहेत, सर्व झालेलं आहे, घोटाळे उघडकीस आलेले आहेत, तरी हे लोकांकडून पुरावे मागतात. मग यांचं प्रशासन काय करतं आहे? प्रशासनाने परीक्षा घेतल्या, कंपनीने परीक्षा घेतल्या, त्यांच्याकडे CCTV कॅमेरे आहेत, त्यांच्याकडे उमेदवारांची नावं आहेत, सर्व काही आहे. चौकशी लावा ना, तुम्ही समिती तयार करा. पण नाही, ते नाही करणार. ते फक्त उमेदवारांकडून पुरावे मागणार की तुम्ही घोटाळे काढा. म्हणजे तुम्ही त्याच कामावर बसले, अभ्यास सोडा, कामधंदे सोडा, तुम्ही घोटाळे काढत बसा, आम्ही घोटाळे करू. म्हणजे असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ होतो का? पण मित्रांनो, आम आदमी पक्षाने हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि उद्या मंगळवार 9 तारखेला, 9 जानेवारीला आम आदमी पक्ष मराठी पत्रकार संघ जो आहे आझाद मैदान मुंबईजवळ, त्या ठिकाणी हे सर्व पुरावे सादर करणार आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगण्यासाठी आपल्याकडे सुद्धा एक पुरावा आलेला आहे. म्हणजे हा जो घोटाळा आहे त्या संदर्भात एक पोलीस ठाण्याला तक्रार दाखल झाली होती. ती तक्रार काय होती ती आता आपण बघूया. या तक्रारीमध्ये ही पोलीस ठाणे MIDC सिडको संभाजीनगर या पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीमध्ये म्हटलं आहे, प्रति केलेलं आहे, राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे. आणि विषय आहे तलाठी भरती परीक्षा 2023ची प्रश्नपत्रिका मिळण्याबाबत हा अर्ज केलेला आहे. या पत्रात म्हटलं आहे की आपणाद्वारे कळवण्यात येते की पोलीस ठाणे MIDC सिडको छत्रपती संभाजीनगर येथे फिर्यादी नामे देविदास नामदेव काळे, वय 36, व्यवसाय नोकरी, पोलीस अंमलदार, नेमणूक पोलीस स्टेशन MIDC सिडको औरंगाबाद शहर यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन सिडको येथे म्हणजे गुन्हा रजिस्टर नंबर 438/2023 कलम 420/120 34 भादवी सह कलम 07 महाविम व इतर परीक्षांमध्ये हा होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम 1982 प्रमाणे गुन्हा दाखल असून नमूद गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः पोलीस उपनिरीक्षक आत्माराम घुगे करीत आहोत. तरी सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान ऑनलाईन तलाठी भरती परीक्षा 2023 मध्ये परीक्षा केंद्र VMV कॉमर्स आर्ट्स अँड JPG सायन्स कॉलेज गेट नंबर 2 नागपूर, वर्धमान नगर, सेंट्रल अव्हेन्यू रोड, नागपूर येथील आसन क्रमांक 10 511 36 900 200 यावर बसलेला परीक्षार्थी
नामे अंकुश विश्वनाथ जाधव याने 5 सप्टेंबर 2023 रोजी वेळ सकाळी 9 ते 11 पावितो सदर परीक्षेचा पेपर दिला असून परीक्षेदरम्यान सदर परीक्षार्थीने मोबाईलद्वारे चालू परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो बाहेर पाठवून गैरप्रकार केलेला आहे। तरी सदर आसन क्रमांकावर बसलेला परीक्षार्थी अंकुश विश्वनाथ जाधव यास 5 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 11 पावितो देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेचे साक्षांकित प्रत तपासकामी तत्काळ पोस्टाने MIDC सिडको येथील ईमेल वर मिळण्यास विनंती आहे असं पोलीस स्टेशनने पत्र पाठवलेलं आहे कोणाला? राज्य परीक्षा समन्वयक समितीला। मग अशी पत्र जर पोलीस स्टेशन पाठवू शकतं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र नाही पाठवू शकत का? चौकशी समिती तयार नाही करू शकत का? हा प्रश्न आहे। म्हणजे आम आदमी पक्षासारख्या एखाद्या पक्षाला समोर यावं लागतं घोटाळा काढण्यासाठी आणि भाजप घोटाळे काढण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही। हे लोकांकडून जे पात्र उमेदवार आहेत 2-2, 4-4 वर्ष जे अभ्यासिकेत अभ्यास करतात अशा पात्र गुणवंत जे विद्यार्थी उमेदवार आहेत त्यांच्याकडून पुरावे मागतं। म्हणजे ही गोष्ट कशी आहे तुम्ही विचार करा।